सकाळचे 8 वाजले बघा. तर सकाळपासून ना असं पावसाने खर केला आहे. जसे मी उठले होते ना 6 6:15 तेव्हापासून असं पाऊस चालू आहे. तर तसंच पावसात ना भांडे वगैरे घासून घेतली, परत अंघोळ्या वगैरे झाल्या. आता पोरांना डबा वगैरे बनवायचा आहे. आपलं माऊली बाळ आंघोळ करून असं तयार झालं आहे. हाय, आंघोळ करून असं तयार झाले बघा. दररोज लवकर उठते आणि आज आज पाऊसच चालू आहे का नाही. तिकडे हे काय पाऊस चालू आहे दिवसभर आणि सगळीकडेच हे असं पावसाचं वातावरण झालं आहे ना माऊली. सकाळी शेळी पण आताच बांधावी लागली मला. इकडं तसं पाऊस पडतोय ना. देवाची भरितेने मुक्तीचारी साधेल्या हरी मुखे मना पुण्याची गण कोण करी वेदू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी चौवेदी जाण साई सत्तिकार 23 पुराणे वर्षी गाती मन तुनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कट शांती मार्ग एक हरी आत्मा जीव शिवसम या दुर्ग गाली मानव नडे पाट हा वैकुंठ भरला गण दाट हरी दिसे. नक्कीच कमेंट कसा वाटला हरिपाटणाचा नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असेल जण श्री स्वामी समर्थ. आता सकाळचे बघा 11 सव्वा 11 वाजत आलेत आणि आपलं पोरं म्हणलं तर शाळेत गेली. तर माझं एक 10-15 दिवस झालं चालू होतं घरातलं सगळं साफसफाई करायची. तर चला म्हणलं आज करूया. तर सगळे ब्लाऊज वगैरे शिवून झाले. तसे अजून 4-5 ब्लाऊज शिल्लक आहेत, पण असं म्हणलं आता घरातलं आवरायला पाहिजे. आणि मी त्या दिवशी नॉनव्हेज वगैरे केलं होतं रविवारी. आता बघा आजपासून ना पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर आता म्हणलं घरातलं आपलं सगळं साफसफाई करून घेऊया, पत्रे वगैरे झाडून झुकून. आणि आपलं गॅस वगैरे घासायचं आहे मला. तर बाहेर मी शेगडी घासून ठेवली, घरं पुसून घ्यायच्या दोन्ही. आज दिवसभर ना मला घरातलं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर स्वयंपाक वगैरे आवरला. सकाळी शेवग्याची शेंगा आणि बाजरीच्या भाकरी बनवलेल्या. आज पोरांना काय डब्याला बघा भाजी चपाती काय नव्हती बनवली. आज भाकरी आणि शेवग्याची शेंग. आता त्यांना पण जेवून जायचं होतं. आज माऊलीच्या पप्पांना पण भाडं होतं आणि ते पण उशिरा जाणार होते, म्हणून का नाही आज भाजी आणि भाकरीचं बनवली. आणि माझा म्हणलं तर उपवास आहे. तर आज बघा ऊन पडलेलं आहे. सकाळी सकाळी एवढा पाऊस होता ना, तरी सांगते भरपूर होता पाऊस. आणि आता आज कडक ऊन पडलेलं आहे. तर सकाळी एक दळून आलं होतं, ते दळून घेतलं लगेच. तर इथलं सुद्धा बघा गिरणीपासून थोडंसं सगळं आवरलं. इकडं असं आपलं शेळीला ना थोडंसं मी खायला ठेवलेलं. ऊन पडल्यास छान कपडे सुकतील. तर भांडे वगैरे अजून तशीच येतं. तर इकडे ना मी शेगडी घासून घेतली. असं पाणी नितळायसाठी ना साईडला ठेवले. तर कपडे वगैरे लवकर केली. तर पाऊस येतोय ना सकाळी सकाळी, म्हणून कपडे अगोदर धुतली होती. छान असं वातावरण झाले. सकाळी पाऊस पडून ना बंद झालंय बघा. आता घर सगळा पसारा. तर माझं आवरायचं चाललंय घरातलं सगळं. सकाळी पाणी वगैरे भरून घेतलं आणि आता म्हणलं चला आवरून घेऊया. पण एवढी धूळ भरली बसली ना, खरं सांगते भरपूर अशी धूळ बसलेली. आता जेवढं हाताला येईन का नाही तेवढंच मी पुसून घेणार. आता जास्त सगळं काय कडपर्यंत हाताला येत नाही माझ्या. तर भरपूर उंच असल्यामुळं झाडून झटकून तेवढं घ्यायचं. जेवढं खुर्चीवर उभा राहून येईल ना तेवढंच करून घ्यायचं आहे. आज सकाळी सकाळी लवकर देवपूजा वगैरे आवरली होती आणि पावसामुळं काय सुधरत नाही. आणि काल जे मी डबे वगैरे मागवले होते का नाही त्याच्यामध्ये बघा असं मी भरून ठेवलेलं आहे. मिरची वगैरे, आपलं गवार, वांगी, कोथिंबीर असं सगळं भरून ठेवलेलं आहे. फ्लावर, मिरची. आपलं डबं स्वच्छ घासून वगैरे घेतलं आणि आता सगळं बघा एक एक करून ना असं भरून ठेवलेलं आहे. आता इकडं फ्रीज म्हणलं तर आता मोकळाच आहे बरं, काही जास्त काही नाही. जेवढं लागतंय तेवढं तर आहे.
आणि तसं पण म्हणलं तर जास्त फ्रीजमध्ये मी काय सगळंच काय फ्रीजमध्ये ठेव असं काही नियम नाही, जास्त काही फ्रीजमध्ये ठेवत नाही. तर चला, भरपूर अशी धूळ बसलेली. तर सगळं साफसफाई करून घ्यायचे, भरण्या वगैरे ते सुद्धा खराब झालेले आहेत. तर ते सुद्धा ना मला घासून घ्यायचे. आणि जेवढे आता दररोजचे बघा जेवढे काय खराब होतील ना ते लगेच संपलं त्याच्यातलं, ते लगेच मी घासायलाच ठेवत असते. तर भरण्या वगैरे पुसून घ्यायच्यात. आणि गॅस तर एवढा खराब झाला आहे का नाही काय सांगायलाच नको. आता काल काय पुसला नव्हता आणि आज पण काय नाही. आज सगळं घर सगळा पसारा केला आणि सगळा पसारा काढला. आता दररोजच चालू होतं बरं का माझं, आज काढायचं आणि उद्या करायचं. आज ना सगळा घर सगळा पसारा झाला. आता सगळं आता इतका पसारा झाला तर बघा, पत्र्यावर अक्षरशः गच्च भरली होती धूळ. आणि भरपूर सारा धूळ होता, पसारा आणि धूळ पण. तर गेल्या 1-2 आठवड्यात बघा मी हे जे पोस्टर लावले होते ना, ते तेलकट चिकट पत्रा होऊ नये म्हणूनच लावलेले. आणि त्याच्या साईडला बघा आता इतकी फोडणी वगैरे थोडंसं काय दिलं तर ते इतकं असं शिंतोडं उडून ना तिथला तर काय पत्रा भरपूर असा खराब झाला होता. आणि सारखं जाळ्या वगैरे धूळ होती. आता ही माऊलीच्या पप्पांना आवडत नाही बरं का धूळ जाळ्या ही बसलेलं. तर सारखं ते ओरडत असतात मला, पत्रे पुसून घे. आता एक एक पन्हाळी करून नाही सगळी पुसून घ्यावी लागते. आणि सारखं माझं नेहमीच चालू असतंय रॅकचे भांडे वगैरे पुसायचं धुवायचं. दररोजचंच काम चालू असतं. आता 1 महिना झालं बघा मला काही झालंच नाही. तर भरपूर सारे ब्लाऊज होते आता ह्या महिन्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये बघा जास्तीत जास्त शेवाय बनवायचं, दळणं दळायची. आणि त्याच्यानंतर ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं. आता सगळी कामं आवरून झाली. आता तसे राहिलेत बरं का 4-5 ब्लाऊज शिवायचे. पण असं म्हटलं आता घरातलं सगळं स्वच्छ करूया. आणि त्या दिवशी मी नॉनव्हेज पण बनवलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आज घेऊया सगळं स्वच्छ करून. तर टाकी पण इतकी धूळ बसली होती बघा टाकीवर, ते पण मला झाडून पुसून घ्यायचं होतं. आणि इतका पत्रा. आता हे माझं नेहमी आता अगोदरच्या घरापेक्षा हे तर बरंच म्हणावं लागेल. अगोदरच्या घरात ना खूप सारा पसारा व्हायचा. आणि माझी आजी आणि आई असं म्हणायची की जिथं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरल, असं असं म्हणत होती बघा अगोदरचं. तर ते पण बरोबरच आहे, मला तरी असं वाटतं. स्वच्छ पण केलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. आता गॅस तर थोडासा खराब झाला बघा, मला अजिबात स्वयंपाक वगैरे करू वाटत नाही. कधी एकदा ते गॅस स्वच्छ करेल असं होतंय. आता दीपावळीमधलं ना ते उटणं आणलं होतं. आता माझ्याकडे 2 पॅकेट होते, तर 1 पॅकेट संपलं होतं आणि एक तसंच होतं. तर ते बघा वरती मी रॅकवरती ठेवलेलं, ते रॅकच्या खाली कधी पडलं ते माहीत पण नाही झालं. आता झाडून काढते की नाही तोपर्यंत ते मला दिसलं होतं. आता मला ते वरती ठेवून देऊया. अजून त्याची एक्सपायर होती अजून भरपूर दिवस आहे. 1 वर्ष 2027मध्ये ना त्याची एक्सपायर डेट आहे. तर हे डबे वगैरे तर मी प्रत्येक वेळेस बघा दळण संपलं की लगे डबे वगैरे घासून घेत असते. तर जास्त काय पीठ मी दळून ठेवत नाही. तर जसं गिरण असल्यापासून थोडं थोडंसं दळत असते. आता हे देवापासलं पण मला स्वच्छ करायचं, दररोज म्हणत होते आज करल उद्या करल, पण ते काही झालंच नाही. पण असं आज तरी घेतलं. तर त्या दिवशीच फ्रीज स्वच्छ केलं होतं. आता फ्रीज जास्त काही खराब झालं तर वरचीवर ना थोडंसं काही होईल ना, ज्यावेळेस माळवा आणतील ना माऊलीचे पप्पा त्यावेळेस मी नक्की आता फ्रीज साफ करून ठेवत असते, कारण स्वच्छच राहतं. तर हे बघा जेवढं माझ्या हाताला येईल ना तेवढं तर मी पुसून आणि झाडून झटकून घेणार आहे. परत ते मोठा झाडू आहे काय, तर त्याच्याने पण काय येईल ना तेवढं पुसून घेणार आहे. तर आता घरातली सगळी कामं आवरायला मला 1:15-1:00-1:30 वाजली होती. त्याच्यानंतर माझा आज मंगळवार उपवास असल्यामुळं का नाही मला खिचडी वगैरे बनवायचं होतं. आणि माऊलीला पण खिचडी खायचं होतं. त्या माऊलीचं म्हणणं होतं की मी शाळेतून आल्यानंतर ना मला खिचडी खायला पाहिजे. मग काय त्याच्यासाठी पण मला खिचडी बनवून ठेवायची होती आणि मला पण बनवायची होती. तर घरातली देवपूजा अक्षरशः आज ना मला 1 तास 1.25 तास गेला देवपूजा आवरायला, देवपूजा करायला. आता फ्रीजच्या मागं तर एवढी धूळ बसते माहीत नाही. आमच्या घरात बघा रोडच्या कडेला असल्यामुळं ना एवढी जर धूळ बसते ना अक्षरशः 1 आठवडासुद्धा नीटनेटकं जात नाही. सारखं झाडून आणि पुसून सारखं हे घ्यावंच लागतंय. माझं तर हे अगोदर पण नेहमीच, आता अगोदरच्या घरात पण हे असंच होत होतं. एवढं माझं काम चालू होतं बघा, तेवढ्यात एक मावशी आल्या होत्या. आता त्यांचं म्हणणं होतं की मला दळण दळून दे. आता एक गव्हाचं दळण घेऊन आल्या होत्या. आता ते जास्तच ओळखीच्या होत्या बरं का, पण आता त्यांना नाही पण म्हणता आली नाही आणि नाही ना होय पण म्हणता येईल असं काम झालं होतं. मग काय शेवटी मला द्यावंच लागलं दळून. ते म्हणले मी दळून दिल्याशिवाय जाणारच नाही. आणि थोडंसं बघा माझ्यासोबत गप्पा वगैरे केल्या. परत मग माऊलीच्या पप्पांना पण भाडं होतं, ते परत आले होते. मी सकाळीच पोरांसाठी ना जेवण बनवलं होतं, स्वयंपाक बनवलं होतं. आज बाजरीच्या भाकरी आणि शेवग्याची शेंग वगैरे बनवली होती. तर हे बघा सगळं इकडचं तिकडचं ना जेवढं सामान काढून जेवढं हे होईल ना तेवढं माझं पुसायचं, झाडायचं, झटकायचं चालू होतं. आज अक्षरशः मला आता किती वेळ लागतो आणि किती नाही माहीत नाही.
तर 1:30-2 वाजल्यापासून माझं काम सुरू आहे. आता गवताला तर सांगते तुम्हाला 1.5-2 महिने झालं कंप्लीट वापस आणत आहे शेळीसाठी गवत. आता मला तर काय जायनच होईना. आता घरातले वगैरे कामं, परत आता पाऊस पण दररोज येतो. एक आठवडा झाला बघा पाऊस तर चालूच आहे. तर दिवसभर थोडंसं रिमझिम, परत रात्रीच्याला पहाटे असं पाऊस तर चालूच आहे. आता कालपासून थोडंसं बरं वाटत होतं बरं का. दिवसभर उघडलं होतं आणि सकाळी पाऊस येत होता आणि दिवसभर छान वाटत होतं. कपडे वगैरे वाळत होते. इथं दरवाजाची मागं म्हणलं तर थोडीशी जाळी झाली, की असं वाटतं की कधी एकदा हे करेन. नेहमीच बघा दररोज झाडून काढताना माझं हे जाळी काढायचं काम चालूच होतं आणि असं थोडंसं आतमध्ये येते का नाही तोपर्यंत कोण ना कोण येतच होतं. आता त्यांना काय व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नव्हतं बरं का, पण आता मला बोलायचं त्यांच्यासोबत बोलतच होते मी आणि काम पण करत होते. आता किचन कट्टा म्हणला तर बघा, आता किचन कट्ट्यासाठी ना दररोजच मी मावलेश पप्पांना म्हणत असते, "कधी बनवणार आहे? कधी बनवणार आहे?" तर माहीत नाही कधी बनवतात आणि कधी कधी नाही. तर मला तर असं झालं की कधी एकदा किचन कट्टा बनवून आणि आता किचन कट्ट्यामध्ये भरपूर पसारा बसतोय बरं का. पण आता माहीत नाही कधी बनवतात आणि कधी नाही. माझं तर दररोजच चाललंय त्यांच्या मागे बनवून घ्या. गॅस गॅस काय बघा मला खाली ठेवू असं वाटत नाही. तर अगोदर ना जुन्या घरात बघा, जुनं घर व्यवस्थित नव्हतं पण किचन कट्टा होता. बरंच काही भरण्या वगैरे पसारा सगळं काही बसत होतं. आता एवढं बघा माझं काम चालू होतं तोपर्यंत अक्षू आणि तिच्या 2-3 मैत्रिणी आल्या होत्या. आता हे दुपारचे ना 2:30 वाजले होते तर ती पाणी नेण्यासाठी आल्या होत्या. तर शाळेत बघा पाणी असतं पण त्यांना घरचं पाणी न्यायची सवय झाली. अक्षू दररोज 2 बाटल्या नेत असते तर आज तिने 1च बाटली नेली होती. मग काय पाणी नेण्यासाठी बघा आल्या होत्या. त्यांना थोड्या वेळ ओरडत थांबले होते, हे असं झालं तसं झालं. मला शाळेतलं सांगत होत्या आणि त्यांना म्हणत होती आता थोडंसं तिथं शिक्षक कमी होते ना त्यांच्या शाळेत आज एक नवीन मॅडम आल्या होत्या. त्या मॅडमचं थोडं सांगत होते असं झालं तसं झालं. आता मुलींचं बघा हे असंच चालू असतंय आणि आता अक्षूला ना इथून शाळेतनं काढायचं होतं. आता दुसऱ्या शाळेत टाकायचं होतं. पण असं आता एवढाच वर्ष तर तेवढ्यात माऊलीचे पप्पा पण आले, ते एक मावशी पण आल्या. तर त्यांचं परत एकदा अजून डबल दळणं आलं होतं. तर असंच चालू होतं. आता आमच्याकडं बघा आता ते अक्षरशः मॅडमला ना सॉरी सरांना ना ते मतदानाचं प्रत्येकाचं ऑनलाईन करायचं चालू होतं. आता आमचे पण फोटो वगैरे घेतले होते. आता माऊलीच्या पप्पांना वाटलं त्याच्यासाठी बोलवलं की काय. मग ते सरांनी बोलवलं होतं म्हणून ते आले होते. पण आता त्यांची काही गरज नव्हती. आत्याच घेऊन गेल्या होत्या आधार कार्ड आणि फोटो. आता ते मतदानासाठी आता जशी पोचताना नाही तसं इतका पत्रा स्वच्छ दिसत होता का नाही हे बघा. लगेच चकमकत होता पत्रा. आणि पोरी गेल्या. तर असं आमचं म्हणणं चालू होतं की आता ह्यावेळेस दुसऱ्या शाळेत टाकूया. पण ते सर बोलले की ह्यावेळेस थोडा वर्ष राहू द्या. पुढच्या वर्षी म्हणलं तर टाका तुम्ही. आता माऊलीश पप्पांचं म्हणणं होतं की आता 8वीला चांगलं शिक्षक पाहिजे. आता पुढच्या वर्षी 9वीला गेल्यानंतर आलं पाहिजे थोडंसं आणि हुशार पण पाहिजे. तर अभ्यास पण केला पाहिजे. आता सगळ्याच गोष्टी सारख्या काही नसते त्या. आणि आता हे पत्रा पुसायला लागले का ना आता एवढं चिकट झालं बघा. एक करून पुसायला मला अक्षरशः हात दुखायला लागलं होतं माझं. हे सगळं पुसून आणि आज पण दुपारी येताना ना बापूंनी असं गवत आणलं होतं. संध्याकाळचे बघा 6 वाजलेले आहेत आणि इतकं घर स्वच्छ वाटायला लागलं ना खरं सांगते खूप छान वाटायला लागले. इतका पसारा झालता आणि इतकी धूळ वगैरे झालती ना खरं सांगते एक पत्र्याचं ना पन्हाळी पुसावं लागलं. आणि आता मला दिवाबत्ती वगैरे करायचे तर 3-4 दळणं आलेत बघा सांगते. आणि सगळ्यात अगोदर ना आता मला चहा बनवायचा आज उपवास असल्यामुळं आणि सगळ्यात अगोदर म्हणलं तर शेळीचं झाडून वगैरे सगळं काढलं. आता अक्षता माऊली आलेत शाळेतनं. तर माऊली बघा त्याच्या मित्राच्या घरी गेलाय अभ्यास करायला ना तुझं चाललंय आपलं बाहेर अभ्यास करायचं. तर मला स्वयंपाक पण आज लवकरच बनवायचा आहे. आणि काय म्हणतात ना तसं आज दुष्काळ 13वा महिना झाला आहे. सकाळ धरणं 1-2 दळणं येतात ना ते दळत असते. आता पण 3-4 दळणं आली होती तर 2-3 दळणं त्यातनं माघारी गेले. तर एक वायर कट झाली बघा. आता ते काय मला जमत नाही, मला काही येत नाही. आता ती माऊलीचे पप्पा आल्यानंतर करतेच सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर गिरण चालू करायची. मी 3-4 दळणं दळले आणि मला सुद्धा बाजरीचं पीठ नव्हतं. ते बाजरी दळली थोडीशी दाखवते. अगदी थोडंसं 2 शेरणा बाजरी दळलेली. तर बाहेरचे बघा दळणं आले होते 3-4 तर 2-3 दळणं त्यातनं माघारी गेलेत. आता एक राहिले आणि डब्यात एक ओतलंय ते एक राहिले. 2 राहिलेले घातलं हातावर. हाय आणि आज कसं झालं आहे माहिती आहे का
बऱ्याच दिवसातून ना आज मी मस्त खारं वांगं बनवलं आहे. पण आता आज माऊली काही रुसला होता. आता माऊलीला ना आज बाजार आमटी खायची होती आणि मी असं खारं वांगं बघा फोडणीला टाकलं होतं. तेवढ्यात ना बापू आले होते मस्त बाजार आमटी घेऊन. आता माऊलीच म्हणणं होतं की बाजार आमटीच बनव. आता म्हणलं असो, आता वांग्याची भाजी बनवली होती. आता इकडं ज्वारीच्या भाकरी. आता ज्वारीच्या भाकरी तर मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं इतका कंटाळा येतो बनवायला, तर भरपूर असतं. शेवटी बघ माऊलीच्या पप्पांनी गिरण चालू केलीच आणि आता गिरण दळणं पण दळायला आहे बघा. असं मस्त ना सह्याद्री बाजार आमटी आणली होती. असं म्हणलं उद्या परवा आता जे काय दळणं कोणकोणते दळणं आले होते, आता गव्हाचं म्हणा ज्वारीचं म्हणा, आता ते सगळं ना माऊलीच्या पप्पांना सांगायचं चालू होतं. त्यांना काय होतं माहीत नव्हतं. मस्त खारं वांगं आणि त्याच्यासोबत तोडी लावण्यासाठी म्हणलं तर मस्त ठेसा. आता ठेसा म्हणलं तर सगळ्यांना आवडतो. थोडंसं बघा जिरे वगैरे कधी कधी टाकते तर कधी टाकत नाही. तर थोडंसं लसूण आणि थोडंसं मीठ, शेंगदाणे, आपलं मिरची, तर कधी कधी कोथिंबीर आणि जिरी टाकत असते. तर आता ह्यावेळेस मला तर नको, आता इतकी गडबड होती ना, मला पण उपवास होता आणि माऊलीच्या पप्पांना पण मी आज चहा वगैरे काहीच बनवलं नव्हता. त्यांचं आल्या बघा दळणं दळायचं काम चालू होतं. गिरण जोडायचं दळायचं. बाय. संध्याकाळचे 10 वाजलेत बघा. आता 9:53 आणि आता आमचं म्हणा जेवण वगैरे झालं. तर माऊलीच्या पप्पांनी आल्यानंतर बघा लगेच गिरण चालू केली. तर मला काय ह्यातलं जमत नाही, काय येत नाही. तर आता बघूया किती दळणं झालेत. मला असं जेवण वगैरे झालेलं इकडं ना 3-4 दळणं दळलेत बघा. आल्यावर झालं केलं बघा. इथं ह्या बोर्डामध्ये ना बोर्ड खराब झालेलं आहे. आता राहिली मका. 10 वाजलेत. 10 मगाच राहिले आता फक्त. तर अक्षता माऊली ना बापूंचा मोबाईल बघत बसलेत. शेळी बघा माझ्याकडे कशी बघते. तर आपलं इकडं अक्षू आणि माऊली बापूंचा मोबाईल बघत बसलेले आहेत.